काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर नांदेडमध्ये भाजपाने जल्लोष साजरा केला। मात्र अद्याप अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी कुठेही जल्लोष केला नाहीये। सध्या जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाली आहे। दरम्यान नांदेड शहरातील महावीर चौक परिसरात भाजपाने हा जल्लोष साजरा केलाय। नांदेड हा काँग्रेस पक्षाचा आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो, परंतु अशोक चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी मात्र कुठलाही जल्लोष केला नाहीये। अशोक चव्हाण हे भाजपामध्ये आल्याने भाजपाच्याच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। चव्हाण यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याने नांदेड जिल्ह्यात भाजपची ताकद वाढणार आहे। त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे भाजपामध्ये स्वागत आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। भाजपा प्रवेश केला आहे। जे भाजपाचे तळागाळातले कार्यकर्ते आहेत, गावामधले कार्यकर्ते आहेत, शहरातले आहेत, ते चव्हाणांना स्वीकारतील असं वाटतं का? भारतीय जनता पार्टीचे सर्वश्रेष्ठ नेते, जगाचे सर्वश्रेष्ठ नेते माननीय नरेंद्र मोदी यांच्या विश्वासावरून भारतीय जनता पार्टीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला। पहिल्यांदा मी त्यांचं नांदेड भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्वागतही करतो आणि हार्दिक अभिनंदन करतो। खरं तर अशोक चव्हाण हे खूप मॅच्युअर नेते, तळागाळातले आणि सगळ्या समाजाच्या लोकांना घेऊन चालणारे लोक आहेत। हे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या वरिष्ठांनी बघितलेलं आहे आणि ते तुम्हाला आतापर्यंतचा अनुभवसुद्धा आहे। नांदेडचा विकास किंवा नांदेडची भाजप ओढायची असेल तर असा नेता एक आमच्याकडे पाहिजेत होता। एवढंच नाही, नांदेडचा विकास होईल, नांदेड जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला होईल, त्याशिवाय मराठवाडासुद्धा भाजपचा बालेकिल्ला झाल्याशिवाय जाणार नाही असं मला वाटतं। चव्हाणांची मोठी ताकद आहे, त्यांचे आमदार आहेत, जिल्हा परिषद त्यांच्या ताब्यात आहे, महापालिका त्यांच्या ताब्यात आहेत, मोठे कार्यकर्ते आहेत, ते सर्वच आता चव्हाणांच्या मागे येणार। मग भाजपाचे जे मूळ कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर अन्याय होईल असं वाटतं? जगातली सर्वात मोठी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी, का कुठल्या कास्टची नाही आहे। भारतीय जनता पार्टी जो कुणी काम करेल तो फक्त इथं नेता होतो, कुणासोबत आला म्हणून तो नेता होत नाही। बघायचं झालं तर मागच्या 3 महिन्यात उदाहरणं ठरली, 4थ्या बेंचवर बसलेला आमदार डायरेक्ट मुख्यमंत्री होऊ शकतो, किंवा त्या वसुंधराजेकडे 17 आमदार घरी येऊन बसले होत्या, त्यांच्या हाताने मुख्यमंत्री कोण अशी भारतीय जनता पार्टीची। भारतीय जनता पार्टी ही फक्त काम करणार, त्यानंतर ती भाजपास तुम्ही वाढवा। खरं पाहिलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना भारतीय जनता पार्टीचा तळागाळातला जो कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या विचाराचं काम करतो। व्यक्ती विशेष भारतीय जनता पार्टीचं काम नाही तर वैचारिकदृष्ट्या भारतीय जनता पार्टीचं काम आहे। आणि आज एक भारतीय जनता पार्टीचा जुना कार्यकर्ता मला मनस्वी आनंदी आहे की अशोकराव चव्हाणांनी भारतीय जनता पार्टीचा विचार मांडला, भारतीय जनता पार्टीचं ध्येय धोरण अशोकराव चव्हाणांना कळालं आणि भारतीय जनता पार्टी ह्या देशाच्या खऱ्या अर्थाने विकास करू शकतो अशी जेव्हा त्यांना भूमिका पडली त्यावेळेस त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांचं स्वागत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा तळागाळातील कार्यकर्ता अशोकरावच्या खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी इथं काम करेल अशी आपल्याला प्रतिक्रिया। त्यांच्यासोबत जे काँग्रेसचे त्यांचे आमदार असतील पदाधिकारी सगळे भाजपमध्ये झाले, म्हणजे जी काँग्रेस आहे ती भाजप होणार, मग कुठंतरी ते तुमच्यासाठी निष्ठावंत असतील तर त्यांना कुठंतरी संपूर्ण काँग्रेस जरी भारतीय जनता पार्टीमध्ये आलं तर भारतीय जनता पार्टीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वाव आहे। आपण बघितलं असेल की माननीय नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशमध्ये, राजस्थानमध्ये किंवा ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यात किंवा राज्यसभेच्या नियुक्त्या झाल्यात, भारतीय जनता पार्टीचा खऱ्या अर्थाने काम करणाऱ्या कार्यकर्ता जो कोणत्याही नेत्याच्या पाठीमागे फिरत नाही अशा कार्यकर्त्यांना संधी दिलेली आहे। निश्चितच यापुढे सुद्धा भारतीय जनता पार्टीचा जो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाचे आणि भारताचे यशस्वी पंतप्रधान योग पुरुष विश्वगुरु आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचं जे विकसित भारत करायचं स्वप्न आहे आणि त्यांच्या विचाराला आणि राष्ट्राला प्रेम करणारे असं भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि मोदी साहेब आहेत। त्यांच्यावर विश्वास ठेवून आदरणीय नड्डा साहेब, अमित शहा साहेब आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस भाऊ आणि महाराष्ट्र प्रदेशचे चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्यावर विश्वास ठेवून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। खरंच आज
भारतीय जनता पक्षाकरता आणि नांदेडकरांकरता आनंदाचा क्षण आहे। अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं नांदेडच नसून मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पक्ष भक्कम होणार आहे। त्यामुळं आज आम्ही जल्लोषचा कार्यक्रम घेऊन भारतीय जनता पक्ष नांदेड जिल्हा महानगरतर्फे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, त्यांचं स्वागत करतो आणि पूर्ण भारतीय जनता पक्ष त्यांच्याशी पाठीशी राहील आणि त्यांच्यामुळं भारतीय जनता पक्षाला भरभराट येईल अशी आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा अशोकराव आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या सगळ्या टीमला मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। आता तुमचा नेता प्रताप पाटील असतील की अशोक चव्हाण? आमचा नेता कमळ।